मॅडम खूप खूप आभार आपले की आपण एक फार चांगला विचार आमच्यासमोर पोहोचवलात. यानंतर ज्यांचे विचार आपल्याला खरोखर अतिशय मनापासून ऐकायचे, ज्यांची आपण सगळेजण वाट पाहतो आहोत, ज्यांच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की शब्दांची आणि विचारांची ताकद काय असते ही नेमक्या शब्दात मांडण्याची शक्ती ज्या लोकांमध्ये आहे, असे माननीय न्यायमूर्ती प्रसन्नजी वराळे साहेब यांना मी आता विनंती करणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं की आपण आपले विचार आमच्यासमोर इथे सादर करावेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वराळे साहेबांसाठी. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान आदरणीय न्यायमूर्ती ओक साहेबांनी 2 सूचना मला केल्या. त्या दोन्ही सूचना आपल्यासमोर ठेवतो. पहिली सूचना ते म्हणाले की वेळेचं संतुलन आपल्याला करावं लागेल, त्यामुळे आपण प्रयत्न करूयात की नामोल्लेख कमीत कमी जितके करता येतील तेवढे. खरं तर आम्हाला सर्वांचाच नामोल्लेख करायला आवडला असतं, पण ओक साहेबांची ही सूचना पाळून मी कमीत कमी नामोल्लेख करेन. सर्वप्रथम अहमदनगर सेंट्रल डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट कोठारीजी, त्यांचे सहकारी सर्व पदाधिकारी, नगर जिल्ह्यातील विधिज्ञ वर्ग, न्यायाधीश वृंद, आपण सर्वांनी ज्या प्रेमाने, ज्या कौतुकाने आवर्जून आम्हाला या सोहळ्यासाठी निमंत्रित करून घेतलं आणि आपल्या या आनंदात आम्हाला सामील करून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे, विधिज्ञ वर्गाचे आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचेही जे सदस्य पदाधिकारी आज इथे आवर्जून उपस्थित आले आहेत, त्यांचंही मनापासून त्यांचे धन्यवाद, आपलं अभिनंदन, आपले आभार. काही उल्लेख मी यासाठी म्हणतो की व्यासपीठावर विराजमान आदरणीय न्यायमूर्ती ओक साहेब, जे मी नेहमी असं मानतो की माझे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत आणि ज्येष्ठ बंधू आहेत, त्यांचा उल्लेख करताना कोठारीजी थोडीशी तपशिलातली चूक झाली, ती मात्र मी आवर्जून सांगेन. आपण असं म्हणालात की ओक साहेबांनी 13 वर्ष न्यायदानाचं काम केलं, तर आजचा दिवस जर घेतला तर मला वाटतं की सरांनी आज 15 वर्ष 8 महिने आणि काही दिवस इतक्या अविरतपणे न्यायदानाचं कार्य केलं आहे आणि त्यामुळे हा उल्लेख मला वाटलं की आवर्जून केला पाहिजे. कोठारीजी, मी आपला एका गोष्टीसाठी अजून अभिनंदन करेन की आपण ज्याप्रमाणे कौतुकाने नगर जिल्ह्याच्या लेकींचा सत्कार केला, प्रेमाने, तितक्याच प्रेमाने कौतुकाने नगर जिल्ह्याच्या एका कर्तृत्ववान स्नुषेचाही सत्कार आपण केला. आणि मला हे यासाठी सांगायचं अजून आहे की आमच्या न्यायमूर्ती साधनाताई आपल्या जिल्ह्याच्या कर्तृत्ववान स्नुषा आणि माझ्या गुरु भगिनी आहेत, त्यामुळे तोही उल्लेख करणं मला प्रशस्त वाटलं. आपण आवर्जून म्हसे मॅडम यांचाही सत्कार केला. आपल्या जिल्ह्यातून निवडल्या गेलेल्या बार काउन्सिलच्या पहिल्या सदस्य आणि जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष, स्वतःच्या कर्तबगारीवरून झालेल्या अशा या कर्तृत्ववान महिलेचाही आपण सत्कार केला. दुसरी एक वैयक्तिक मला जिव्हाळा असा आहे की माझी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली, त्या पहिल्या दिवशी मला न्यायमूर्ती म्हसे साहेबांचा ज्युनियर जज म्हणून बसायची संधी मिळाली आणि मला त्यांनी अक्षरशः एका गुरुप्रमाणे सांभाळून घेतलं, संधी दिली, कामकाज करताना मोकळेपणा दिला. त्यामुळे त्यांचंही या निमित्ताने मला आवर्जून त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. जी दुसरी सूचना ओकसाहेबांनी मला केली तेही सांगतो. ओकसाहेब म्हणाले की हा कार्यक्रम केवळ विधिज्ञ वर्गापुरता मर्यादित नाही, तर हा कार्यक्रम शहरातील इतरही नागरिकांना सामील करून घेतलेला आहे. वकील संघाने त्यामध्ये डॉक्टर्स आहेत, इतर क्षेत्रातले लोक आहेत, त्यामुळे मराठीत बोललात तरी चालेल. आणि अगदी सरांची ती आज्ञा शिरसावंद्य मानून आणि पडत्या फळाची आज्ञा मानून ती मी त्या सूचनेचा सहर्ष स्वीकार केला. आणि दुसरी बाब अशी की मला स्वतःलाही मराठी भाषेविषयीचं प्रेम आहे, अभिमान आहे आणि
हे एक हा योग असा आहे की नुकताच आपल्या या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि या भाषेविषयी कविवर्य सुरेश भट त्यांच्या अभिमान गीतात म्हणतात की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जात पंथ एक मानतो मराठी अवघ्या या जगात माय एक मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी. अशी ही माझी भाषा मराठी भाषा. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं की जैसी पुष्पा माझी मोगरी जैशी परिमळा माझी कस्तुरी तैसी साजिरी माझी मराठी. तेव्हा या भाषेत बोलताना विशेष आनंद होतो. ती भाषा आपल्याशी संवाद साधायला अधिक सुलभ अधिक सुखकर आणि संवादाचा सेतू अधिक चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होईल म्हणूनही त्या पद्धतीने मी मराठी भाषेची निवड केली. मी या कार्यक्रमाचं छान ओघवत सहज सुंदर सूत्रसंचलन करणारे प्रसादजी बेडेकर यांचंही अभिनंदन करेन की त्यांनी हा कार्यक्रम एका छानशा सूत्रात बांधला आणि या कार्यक्रमात आपल्याला सगळ्यांना बांधून ठेवलं. मी या आपल्या संघाचं कौतुक यासाठी करेन की ही एक ऐतिहासिक घटना तर आहेच की एका शहराची जिल्हा वकील संघ न्यायालयाची द्विशतक पूर्ती हा प्रसंग साजरा करतो आहे. आणि त्यानिमित्ताने या वकील संघाने व्याख्यानमाला आणि एक स्मृतिग्रंथ स्मरणिकेचं विमोचन करायचं ठरवलं आहे. आणि त्या पद्धतीने आज ह्या व्याख्यानमालेचा भाग म्हणून मला सामील होता आलं. मी आमच्या कोठारीजींना म्हटलं होतं जेव्हा त्यांनी सांगितलं की विषय आपण आपल्याला हवा तो घ्या, तर आज आपण यावर्षी संविधानाचं अमृत महोत्सवी वर्षही साजरं करतो आहोत. त्यामुळे हा एक दुग्ध शर्करा योग समजून मी संविधानाची 75 वर्ष काल आज आणि उद्या असा थोडासा एक आढावा घेणार आहे. सर्वात प्रथम जेव्हा आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो तेव्हा साहजिकच प्रश्न येतो की संविधानाने आम्हाला काय दिलं. मला असं वाटतं की संविधानाने या देशातल्या नागरिकाला मानवी मूल्य आणि मानवी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या देशात जेव्हा हजारो वर्ष शेकडो लाखो वंचित शोषित जे अज्ञानाच्या गर्तेत होते, दारिद्र्याच्या खाईत होते, वाचाहीन होते, बेड्यांनी जखडले होते, त्या सर्वांना या संविधानाने वाचा दिली. या संविधानाने त्यांच्या बेड्या तोडून टाकल्या. या संविधानाने त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. आणि मी जेव्हा हे म्हणतोय तेव्हा मला हे आवर्जून सांगायचं आहे की ज्यांना आपण संविधान शिल्पी म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे कार्य केलेलं आहे ते केवळ त्यांच्या शोषित वंचित समाज बांधवांसाठी नाही, तर त्यांनी त्यावेळी जो एक अजून वर्ग आपल्या नजरेसमोर ठेवला होता आणि ते असं म्हणाले होते की या देशात या वंचितांपेक्षा शोषितांपेक्षाही अधिक वाईट परिस्थिती जर कुणाची असेल, शूद्रापेक्षाही शूद्र अशी वागणूक ज्या वर्गाला मिळत असेल तो वर्ग या देशातील महिला आहे. आणि म्हणून त्यांचं उन्नयन करणं हे त्यांनी आपलं जीवित कार्य समजून त्या दृष्टीने संविधानाच्या निर्मितीत आपल्याला झोकून दिलं. जसं आदरणीय न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेबांनी सांगितलं की संविधान सभा आणि नंतर संविधान मसुदा समिती स्थापन व्हायची वेळ आली तेव्हा काही नावं चर्चिली गेली, परंतु पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींनीही आग्रह धरला की या कामासाठी योग्य व्यक्ती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्यांनाही आपण जबाबदारी द्या.
हे खरं आहे की बाबासाहेबांच्या बरोबर इतरही सन्माननीय सदस्य मसुदा समितीत होते, पण जेव्हा या मसुदा समितीने आपलं काम सुरू केलं, आणि हे खरं आहे की मसुदा तयार करताना पहिला मसुदा ज्याला आपण म्हणतो बेनेगल राव यांना ही त्याचं आपण श्रेय दिलं पाहिजे, पण अधिक श्रेय किंवा संविधान शिल्पी आपण उल्लेख जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करतो तेव्हा त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. प्राचार्य यदी फडकेंनी याविषयी लिहिताना असं म्हटले की जेव्हा मसुदा समिती स्थापन झाली आणि त्यावेळी मसुदा समितीतील अनेक सदस्य हे एकतर आपल्या राज्यातच इतके व्यस्त होते, काही सदस्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकत नव्हते, काही सदस्य अंतरामुळे येऊ शकले नाहीत. तेव्हा जेव्हा मसुदा समितीने हे कार्य हाती घेतलं तेव्हा अनेक बैठकांना हे सदस्य उपस्थित राहिले नाहीत, आणि म्हणून हे काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मोजक्या सहकाऱ्यांच्या सोबत मदतीने अथक प्रयत्नांनी, आणि जसा पुन्हा कोळसे पाटील साहेबांनी उल्लेख केला की जवळपास 17,000 हरकती, सूचना, उपसूचना यांचा अभ्यास करून हे संविधान जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसादांच्या हाती दिलं तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणाले की हे वाक्य आपण सर्वांनी यासाठी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यातनं या सगळ्या मोठ्या व्यक्तींचा एकमेकांविषयीचा आदर आपल्याला दिसतो, जो कदाचित आज अधिक प्रकर्षाने आपल्याला वाटतं की असला पाहिजे, असावा, आणि ही आमची परंपरा आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असं म्हणाले की आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्याला इंग्रजीत आपण हिमालयन टास्क असं म्हणतो, अशा पद्धतीचं हे महान कार्य केलं आहे. त्याबद्दल केवळ आम्ही सभासद, सदस्य, अध्यक्ष नाही तर या देशाच्या प्रत्येक नागरिकाने बाबासाहेबांचं ऋणी राहिलं पाहिजे. हे डॉक्टर राजेंद्र प्रसादांचे उत्तर आहे. आणि अशा पद्धतीने मग हे संविधान आपल्या हाती या सगळ्या मोठ्या लोकांनी दिलं. हे खरं आहे की स्वातंत्र्यानंतर मसुदा समितीची स्थापना झाली, संविधान तयार होत गेलं, पण या माणसाचं द्रष्टेपण मी आपल्याला अजून एका बाबीने सांगतो की स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास केला. पण 1930 साली जेव्हा गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते त्यांच्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून, तेव्हा ते त्या गोलमेज परिषदेत काय म्हणालेत हे फार फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब असं म्हणाले की आम्हाला लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवलेली लोकशाही पाहिजे, आणि ती का पाहिजे याचं कारण त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की या देशात असा हा बहुसंख्य वर्ग जो आहे, जो शोषित आहे, त्याचं जर उन्नयन करायचं असेल तर त्याला रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. मग रोजगाराची संधी कशी मिळेल तर ब्रिटिश शासनामध्ये जर तुम्ही त्यांना सैन्यात आणि पोलीस दलामध्ये योग्य ते उमेदवार निवडले तर त्यांना रोजगाराची संधी मिळेल आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि पुढे येतील. पुढे बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. बाबासाहेब म्हणतात पण हे होणार नाही, आणि मी हा शासन व्यवस्थेवर आरोप करत नाही, तर मला माहिती आहे की ह्या 2 मर्यादांमुळे हे होणार नाही. आणि ते असं म्हणाले की पहिली मर्यादा ही आहे की असं काही करणं हे ब्रिटिश शासकांना त्यांच्या हेतू आणि हितसंबंधाच्या विरोधी वाटेल, आणि म्हणून ते करणार नाही. आणि दुसरं, असं काही करणं हे तत्कालीन ज्या समाजाचं वर्चस्व या वर्गावर आहे त्या समाजाला हे आवडणार नाही, आणि म्हणून हे होणार नाही. आणि पुढे जाऊन म्हणतात पण हे झालं पाहिजे, आणि यासाठी या देशात लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य आलं पाहिजे. तेव्हा 1930 पासूनची ही वैचारिक भूमिका
ज्या व्यक्तीने बाळगली त्या व्यक्तीने मग आम्हाला संविधान दिलं, संविधानाच्या तरतुदी दिल्या. कोळसे पाटील साहेबांनी पुन्हा एक उल्लेख जो आवर्जून केला की संविधानाचा आत्मा या आपल्या प्रास्ताविकेत आणि उद्देशिकेत आहे. उद्देशिका त्यांनी वाचून दाखवली. उद्देशिकेविषयी आपण असं नेहमी म्हणतो की ही उद्देशिका प्रास्ताविका या संविधानाचा आत्मा आहे. न्यायमूर्ती लावटींनी असं म्हटलेलं होतं की संविधानाच्या प्रास्ताविकेचा उल्लेख केवळ आत्मा नाही तर या संविधानाचा कणा असा सार्थ केला जातो. आणि आम्ही हे पाहिलेलं आहे. अनेकदा अनेक वादळ येऊन सुद्धा एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अविचल राहिलेली संविधान आणि प्रास्ताविका ही आमच्या देशाची आहे. अशा पद्धतीचं एक प्रास्ताविकेविषयी त्यांनी उद्गार काढले आहेत. एक अजून छोटं उदाहरण सांगतो की प्रास्ताविका ही का महत्त्वाची किंवा तिचं महत्त्व काय आहे. आपण सर्वजण पाहतो की जेव्हा एखादं पुस्तक लिहिलं जातं, ग्रंथ लिहिला जातो, वैचारिक काही प्रबंध लिहिला जातो, कुठलंही असेल तर आपण मंडळी साधारण ती त्याला त्याची अर्पणपत्रिका देताना की हा ग्रंथ मी माझ्या कुटुंबियांना आहे, माझ्या गुरूंना अर्पण करत आहे किंवा माझ्या श्रद्धेय एखादा हे असेल त्याला मी अर्पण करत आहे. तर ती आपली श्रद्धा आहे, ती आपली भावना आहे, तो आपला आदर आहे. एक नामवंत प्राध्यापक प्रोफेसर अर्नेस्ट यांनी फिलॉसॉफी ऑफ पॉलिटिकल सायन्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाची अर्पणपत्रिका त्यांनी तो ग्रंथ अर्पण केला तो या भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेला. आणि ते असं म्हणाले की ही उद्देशिका ही इतकी क्रांतिकारी आहे आणि ही उद्देशिका भारताच्या नागरिकांनी स्वीकारली आहे, त्याचा मला मनापासून आनंद होतोय, त्यांचा मला अभिमान आहे. आणि म्हणून माझं हे पुस्तक मी संविधानाच्या प्रास्ताविकेला अर्पण करत आहे. तेव्हा अशा पद्धतीची ही प्रास्ताविका जी या सर्व थोर विचारवंतांनी त्यातल्या मूलतत्वांचा उल्लेख करून ही आपल्याला दिली आहे. आपण आपल्याला अर्पण केली असं ते म्हणतात. हे राज्य सार्वभौम आहे. या राज्यामध्ये समता, बंधुता, न्याय असेल, जसं आता कोळसे पाटील साहेबांनी सांगितले, हा सगळा विचार करून हे संविधान निर्माण झालं. संविधानाचे आधारस्तंभ ज्यांना आपण मानतो ते म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि राज्यांची मार्गदर्शक तत्व. या सर्व मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्या संविधानकर्त्यांनी किती योजनापूर्वक पहा ही देशाच्या उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांवर ठेवली आहे की ही न्यायालय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं रक्षण करतील. वेळ आली जेव्हा कुठे यांचा अधिक्षेप होतो असं दिसलं तर ही न्यायालय पुढे येऊन अशा पद्धतीच्या अधिक्षेपाला अटकाव घालतील. नागरिकांचे मूलभूत अधिकार संरक्षित होतील, राहतील, अबाधित राहतील, हे पाहणं ही जबाबदारी न्यायालयांची आहे. आणि त्या पद्धतीने मग संविधानाच्या स्थापनेनंतर मग न्यायालयांनी देखील, मी असं म्हणणार नाही की मी या व्यवस्थेचा भाग असल्यामुळे की आम्ही 100% जबाबदारी पूर्ण पाडली, कदाचित कुणाचा आक्षेप असू शकेल, वेगळं मत असू शकेल, पण न्यायालयांनी जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा तेव्हा या न्यायालयांनी आपलं उत्तरदायित्व निभावलं आणि त्या पद्धतीने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करायची मोठी जबाबदारी या न्यायालयांनी पार पाडली. या मूलभूत अधिकारांना केवळ तिथे मर्यादित न ठेवता न्यायालयांनी मग, ज्याला मराठीत एक चांगला शब्द आहे की जागल्याची भूमिका ज्याला म्हटलं जातं, ही भूमिका घेऊन या तत्वांना नवीन आयाम दिले. बदलत्या काळानुसार ही तत्व अधिक प्रवाही कशी होतील, स्थितीबद्ध न राहता, त्याच्यात साचलेपण न राहता, बदलत्या काळानुसार ती तत्व त्या काळाला कशी आपल्याला लावता येतील, नागरिकांचं संरक्षण करणं ही आपली मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी, हे जाणून घेऊन न्यायालयांनी त्या पद्धतीचे मग निकाल दिले.
अनेक न्याय निर्णय आहेत ज्यांचा आता मी उल्लेख करणार नाही, फक्त सांगेन की किती विविध विषयांवर न्यायालयांनी मग हे निर्णय दिले. जेव्हा जेव्हा असं न्यायालयांना जाणवलं की घटनेच्या तत्वांचं एक अधिक्षेप होतो आहे, एखाद्या वर्गावर अन्याय होतो आहे, तेव्हा तेव्हा न्यायालय पुढे आली. त्या पद्धतीने त्यांनी आपले निर्णय दिले. न्यायालयांनी मग त्यासाठी एक नवीन काळाला अनुरूप होईल अशा पद्धतीचं एक नवीन आपल्या शस्त्र म्हणूया आपण, तेही त्याचाही अंगीकार केला, ज्याला आपण जनहित याचिका म्हणतो. त्या शस्त्राचा उपयोग करून, त्या अस्त्राचा उपयोग करून आपलं कार्य अधिक प्रभावीपणे कसं करता येईल हे न्यायालयांनी पाहिलं. मग देशातल्या ज्याला आपण तो बंधुआ मजदूर केसचा निर्णय असेल किंवा पर्यावरणासंबंधीचे न्यायनिर्देश असतील किंवा महिलांचं होणारं शोषण त्यांच्या कार्यस्थळी, न्यायालय पुढे आली, निर्णय दिले. त्या पद्धतीने मग शासनाला काही वेळा तर न्यायालयांच्या निर्णयांनी नवीन कायदे पारित करावे लागले. न्यायालयांनी मूलभूत अधिकार, नागरिकाचा जगण्याचा मूलभूत अधिकार याची व्याख्या इतकी विस्तृत केली. आणि त्याच्यात आमचे न्यायमूर्ती ओक साहेब आहेत. मला त्यांचा अभिमान वाटतो की केवळ मी जसं म्हणालो की साचेबंद पद्धतीने पाहता त्यांनी आपल्या विचार प्रक्रियेने या अधिकारांना एक नवीन आयाम दिला. जसं हे म्हटलं गेलं की जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ मग तो पशुही जगतो, पण माणूस म्हणून जगताना तुम्हाला प्रतिष्ठेने जगता यायला पाहिजे. हे न्यायालयाचं प्रागतिक पाऊल आहे. माणसाला जगताना त्याचं जगणं हे चांगलं असावं. आरोग्य, उत्तम आरोग्य ही माणसाच्या चांगल्या जीवनाची गरज आहे. हा जगण्याच्या अधिकाराला एक नवीन पैलू दिला. आणि म्हणून मग तुमचं आरोग्य उत्तम राहायचं असेल तर तुमचा आजूबाजूचा भोवताल हा चांगला असला पाहिजे. त्यात प्रदूषण नको. मग ते प्रदूषण कुठल्याही पद्धतीचं, जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल. ओक साहेबांनी तो धागा पकडला, ते सूत्र पकडलं. आणि मग अशा पद्धतीने न्यायालय आपली चौकट सोडली नाही. न्यायालयांनी चौकटीत राहूनच ह्या तत्वांना अधिक प्रभावी कसं करता येईल हे कार्य आमच्या सर्व ज्या माननीय ज्येष्ठ न्यायमूर्तींनी जे आत्ता कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त आहेत त्या सर्वांनी केलं. त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर आहे. आपण सर्व नागरिकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो की न्यायालय फक्त एक निवाडे देतात, तेव्हा निवाडे देताना न्यायालय अनेक बाबींच्याकडे पाहून त्या पद्धतीने विचार करून जेव्हा संविधानाच्या मूलसूत्रावर पुढे जातात तेव्हा अशा पद्धतीचे निवाडे येतात, तेव्हा अशा पद्धतीचे निर्णय येतात. मग हे असे आत्ता आपण निर्णय पाहिले वेगवेगळ्या काळांमध्ये, जसं जसं काळ बदलत गेला तसा. पण न्यायालयांनी ही पण एक बाजू लक्षात घेतली की कदाचित पुढची आव्हानं यापेक्षा वेगळी असतील. आज जो काळ आहे त्याला हा काळ पुढे गेल्यानंतर येणाऱ्या काळात नवीन आव्हानं असतील. आणि तोही विचार आपल्या न्यायनिर्णय प्रक्रियेमध्ये केला. कदाचित 20 वर्षापूर्वी आपल्याला असं स्वप्नातही वाटलं नसेल की एखादी शस्त्रक्रिया ही शल्य चिकित्सिकाशिवाय होईल आणि कुठलं तरी एक यंत्र त्या रुग्णावर ती शस्त्रक्रिया करेल. हे आम्ही स्वप्नातही कधी विचार केला नसेल. आज ही वस्तुस्थिती आहे. आज रोबोटिक सर्जरी नावाचा भाग हा सर्वमान्य झालेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आलेलं आहे. आणि म्हणून न्यायालयांनी जेव्हा हा विचार केला तेव्हा त्यांनी हा विचारही केला की तंत्रज्ञान हे मानवी जीवनात किती अधिक्षेप करू शकतं किंवा किती अधिक्षेप हा योग्य राहील. एका
विशिष्ट मर्यादेपर्यंत हा अधिकार असला पाहिजे, तंत्रज्ञानात आलं पाहिजे, पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून त्याचं एक संतुलन आपल्याला साधलं पाहिजे. आणि म्हणून आज अनेक निर्णय जे आपण पाहिले की ते आजच्या काळातही तितकेच पथदर्शक राहतील. पुट्टुस्वामींचा निर्णय असेल, जेव्हा आपण आज विचार करतोय की व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच कदाचित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे तर होणार नाही ना, पण ह्या शंकांनाही न्यायालय उत्तरं देत आहेत. आणि कदाचित पुढे अजून नवीन निकाल येतील, अनेक नवीन निर्णय येतील, या प्रश्नांवर विचार मंथन होईल, अनेक अशा पद्धतीचे निर्णय न्यायालय देतील. तेव्हा ही सगळी जी प्रक्रिया अव्याहतपणे चालू आहे संविधानाची, हेच आमच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे की आमचं संविधान प्रवाही आहे. आणि त्याचबरोबर आमच्या संविधानाने आमच्या परंपरेचाही विचार केला आहे. संविधानावर ही टीका झाली सुरुवातीला की हे संविधान काय इतर संविधानांमधूनच घेतलेली जी तत्त्व आहेत तीच तर या संविधानात आहे. त्याला बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं. ते म्हणाले होते की कुठलीही मूलभूत तत्त्व ही संविधानात यायला पाहिजेत, आणि अशी तत्त्व जर आली तर इट्स नॉट अ प्लॅगॅरिझम. छागलांनी त्यांच्या पुस्तकात ऋग्वेदातील रुचेचा उल्लेख केला आणि ते म्हणाले होते जे काही उत्तम ज्ञान येतं आहे ते येऊ द्या, ते स्वीकारा, असं ऋग्वेद म्हणतं. आणि म्हणून आमच्या संविधानानेही आमच्या परंपरेचा त्याग केला नाही की जी परंपरा चांगली होती, जी परंपरा आम्हाला सांगत होती की नागरिकांच्या मध्ये समानता असावी. ही परंपरा आमच्या संतांनी सांगितली. दुर्दैवाने मधल्या काळामध्ये तिकडे दुर्लक्ष झालं, कारणं वेगळी आहेत, पण ही परंपरा आमच्या संविधानकर्त्यांना माहीत होती. म्हणजे आमच्या तुकोबा माऊलींनीच म्हटलं होतं की विष्णुमय जग वैष्णव धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ही परंपरा आमच्या संतांची, ती आम्हाला कुणी नवीन माणसांनी शिकवायची गरज नाही. आणि म्हणून आमचं हे संविधान जेव्हा एका ऐतिहासिक प्रागतिक परंपरेचं प्रतिबिंब त्या संविधानात आहे, तसंच ते संविधान इतकं प्रभावी आहे की येणाऱ्या काळातल्या नवीन प्रश्नांनाही आम्ही दोन जीव सार्थपणे समर्थपणे त्याची उत्तरं देता येतील. तेव्हा अशा पद्धतीचं हे संविधान, या संविधानाचा आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आपल्याला ओक साहेबांनाही ऐकायचं आहे या संविधानाने काय दिलं याचं एक अजून उत्तर आपल्याला सांगेन आणि थांबेन. एक फार सुंदर संदेश मला माझ्या एका मित्राने पाठवला. हा अनुभव एका निवेदकाचा आहे. तो लिहितो की मी एका निवेदनाच्या कार्यक्रमासाठी जाणार होतो. चर्चगेट स्टेशनला मी ट्रेनमध्ये बसलो, आलो आणि माझ्या मागे एक व्यक्ती आली. तिच्या गळ्यात कॅमेरा होता, खांद्यावर कॅमेराची ती केस होती, आणि ती व्यक्ती अगदी प्रथमदर्शनी जाणवलं की तृतीयपंथी व्यक्ती होती, ट्रान्सजेंडर होती. पण ती आली, अत्यंत शांतपणे ती व्यक्ती उभी राहिली. मी कार्यक्रमाला गेलो, ती व्यक्तीही त्या कार्यक्रमाला आली. कार्यक्रम सुरू झाला, मी निवेदन केलं, ती व्यक्ती त्या कार्यक्रमाचे फोटो घेत होती. कार्यक्रम संपला, उपस्थित सगळे निघून गेले. संयोजक माझा मित्र होता, संयोजकांनी जेवणाची व्यवस्था शेजारच्या हॉलमध्ये केली होती. मी शेजारच्या हॉलमध्ये जेवणासाठी गेलो आणि हा माझा संयोजक मित्र त्या व्यक्तीबरोबर बोलत होता, फोन नंबर घेऊन. त्यांच्या कदाचित बिला संदर्भाची त्यांची चर्चा चालू होती. मी पाहिलं निरखून आणि मला दिसलं की त्या व्यक्तीच्या छातीवर एक बिल्ला आहे, त्या बिल्ल्यावर डॉक्टर आंबेडकरांचा फोटो आहे. तर मी कुतूहलाने त्या व्यक्तीला विचारलं की तुम्ही बौद्ध धर्माचे अनुयायी आहात का, की तुम्ही हा बिल्ला बाळगला आहे बाबासाहेबांचा फोटो? तर ती म्हणाली नाही. तर मी विचारलं की तुमचं नाव काय? तर ती म्हणाली माझं नाव झोया लोबो. तर मी म्हटलं मग तुम्ही ख्रिश्चन आहात का? तर ती म्हणाली हो. माझं कुतूहल तोपर्यंत वाढलेलं होतं. मग मी तिला विचारलं की मग तुम्ही हा बाबासाहेबांचा फोटो असलेला बिल्ला का लावलेला आहे? तर त्या व्यक्तींनी सांगितलं
की गेले काही वर्षापूर्वी मी उदरनिर्वाहासाठी रेल्वेमध्ये इतर लोक जसं करतात तसं टाळी वाजवून लोकांच्याकडून पैसे गोळा करत होतो. पण काही काळाने माझ्याकडे पुरेसे पैसे जमले. त्या पैशातनं मी कॅमेरा विकत घेतला. माझं शिक्षण फारसं झालं नाही, शालेय शिक्षण, पण मी फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. फोटोग्राफीचं शिक्षण घेऊन मी पत्रकार संघांना माझ्या ॲक्रिडेशन मागितलं आणि मला त्यांनी दिलं. मी आता फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करते. आणि आज मला कदाचित खूप पैसे मिळत नसतील, पण आज मी कुणापुढे हात पसरत नाही. जे काही मिळतं ते मला पुरेसं आहे. आणि हे मला संविधानाने दिला हा हक्क, आणि ते संविधान या माणसाने दिलं. आणि या वाढदिवसाला मी डॉक्टर आंबेडकरांचा टॅटू माझ्या हातावर गोंदवला आहे. संविधानाने हे दिलं. थँक्यू. मनपूर्वक धन्यवाद सर. खरोखर मी सुरुवातीला जसं म्हणालो त्याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला की एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो यावरून आपल्याला ती गोष्ट कशी आहे हे जाणवतं. प्रत्येक राज्यघटनेमधल्या वेगवेगळ्या या घटनांचा अभ्यास करत असताना समाजाचाही अभ्यास करणं किती महत्त्वाचं असतं आणि समाजामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या बदलांचे प्रभाव ह्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा कसे घडतात आणि आपल्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कसे परावर्तित होतात हे मला वाटतं आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं जाणवलं. आणि ज्या महनीय व्यक्तीचा उल्लेख त्यांनी केला, ज्यांच्यामुळे खरं तर आपण सगळेजण आज इथे आहोत, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांच्या संपूर्ण त्या टीमनी किती दूरदर्शीपणानं आपली ही राज्यघटना बनवलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला सगळ्यांना वारंवार येतो. सर, मनपूर्वक धन्यवाद आपल्या या प्रेरणादायी विचारांबद्दल. थँक्यू. यानंतर मी विनंती करणार आहे माननीय न्यायमूर्ती श्री अभयजी ओक साहेब यांना की त्यांनी आपले विचार आमच्यासमोर इथे मांडावेत. माझे मित्र आणि सहकारी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, व्यासपीठावरील मोठ्या संख्येने उपस्थित असलेले एवढे मान्यवर, व्यासपीठापुढील मान्यवर आणि बंधू आणि भगिनींनो, कुठलीही संस्था जेव्हा भारताच्या राज्यघटनेवरती कार्यक्रम करत असते अशा कार्यक्रमांना नाही म्हणणं फार अशक्य असतं. आणि म्हणून सुरुवातीलाच श्री कोठारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी भारताच्या राज्यघटनेवरती हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सुरुवातीलाच 2-3 गोष्टी मला सांगितल्या पाहिजेत. 75 वर्ष पूर्ण झाली भारताच्या राज्यघटनेला. मी जिथे जिथे कार्यक्रमाला जातो तिथे एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख करतो की आता 75 वर्ष झाल्यानंतर जेव्हा न्यायव्यवस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्ती एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करतात तेव्हा दीपप्रज्वलन वगैरे अशा गोष्टींना त्याने आता फाटा दिला पाहिजे आणि कुठल्या तरी झाडाच्या रोपाला पाणी घालून आणि घटनेची जी आपली ज्याला प्रिॲम्बल म्हणतो, प्रास्ताविका आहे, त्याला वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे. आणि ह्या सूचनेचा स्वीकार बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांना मी सूचना अनेक वेळा केली आणि त्याचा त्यांनी स्वीकार 100% त्यांनी केलेला आहे, हे मी आवर्जून सांगितलं पाहिजे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाबद्दल 4-5 दिवसापूर्वी मला काही पत्र आली. त्या पत्रात असं म्हटलं होतं त्यांनी की ही जी काही वकील संघटना आहे ही अनधिकृत आहे, या कार्यक्रमाला तुम्ही येऊ नका. त्यांनी आवाहन केलं होतं की कोणीही वकिलांनी ह्या कार्यक्रमाला येऊ नका.
न्यायाधीशांना आवाहन केलं होतं जिल्ह्यातल्या की या कार्यक्रमाला आपण जाऊ नका. म्हणून माझा दृष्टिकोन सुरुवातीला सांगितला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कुठलीही संस्था जी भारतीय राज्यघटनेवरती चर्चा करायला तयार आहे त्या संस्थेच्या कार्यक्रमाला जाणं हे आमचं कर्तव्य असतं न्यायाधीश म्हणून. आणि मग ती संस्था अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे याच्यामध्ये जायचं कारण नसतं. कारण मला नेहमी असं वाटतं की घटनेच्या मूलभूत तत्वांविषयी चर्चा करणं, त्याच्याविषयी विचार प्रदर्शन करणं आणि ते विचार सामान्य माणसापर्यंत पोचवणं हे आमच्या न्यायाधीशांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून जेव्हा एक व्यासपीठ मिळतं आम्हाला या विषयावर चर्चा करायला, तर ते व्यासपीठ आम्ही टाळत नाही. मला एकच सांगायचं आहे आपल्याला की आम्ही न्यायाधीश म्हणून एखाद्या संघटनेतर्फे आम्हाला बोलवलं, त्यांचा आमंत्रणाचा स्वीकार केला म्हणून आम्ही दुसऱ्या संघटनेचे शत्रू ठरत नाही. आम्ही इथे काय येतो, आम्हाला घटनेविषयी प्रेम आहे, घटनाकारांविषयी प्रेम आहे म्हणून आम्ही येतो. कारण शेवटी आपण एक विचार केला पाहिजे की भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 51 आहे. त्यातलं पहिलंच तत्त्व असं आहे की भारताच्या सर्व नागरिकांनी घटनेचं पालन केलं पाहिजे. घटनेचं पालन करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि त्याचं पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते पुढचं वाक्य असं आहे की घटनेचे जे आदर्श आहेत, आयडियल्स ज्याला म्हणतो, त्याचा कायम सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून हे 51 हे जे कलम आहे ना, एक प्रकारची ती चळवळ आहे. ती चळवळ अशी आहे की या राज्यघटनेच्या ज्या संकल्पना आहेत, ज्याचे जे आदर्श आहेत, त्या आदर्शाचं पालन कसं करता येईल याविषयीची चळवळ आहे. आणि या चळवळीमध्ये आम्ही सर्वांचा सहभाग पाहिजे त्याच्यामध्ये. आणि या ज्या संकल्पना आहेत, आदर्श म्हणतो, आयडियल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, प्रस्ताविका वाचली आपल्या तरी लक्षात येतं. त्यातलं एक महत्त्वाचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, एक महत्त्वाचं तत्त्व आहे, ते म्हणजे बंधुत्वता, फ्रॅटर्निटी. कमीत कमी वकील मंडळाने तरी बंधुत्वाचा विसर पडून देऊ नका. फ्रॅटर्निटी हे महत्त्वाचं तत्त्व आहे. आणि मला असं अजूनही सांगायचं आहे, सगळ्यांनाच सांगायचं आहे, आपल्याला दोन्ही संघटनांना सांगायचं आहे, त्यांना हात जोडून मी विनंती करणार आहे, असा प्रकार पुन्हा करू नका. 2 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एका व्यासपीठावर येतात आणि त्यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे घटनेविषयी. पण तिथे कोणी जाऊच नका, न्यायाधीशाने जाऊ नका, असं आपण कधीही करू नका. आपल्याला जे मतभेद असतात, मतभेदांना स्थान घटनेनेच दिलेलं आहे. मी परवाच एका निकालपत्रात म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे विचार मांडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु त्या व्यक्तिस्वातंत्र्य जे दिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीचे विचार आपल्याला पटले नाहीत तर त्याला विचारानेच उत्तर द्यावं लागतं. याचा आपण विसर पडून देऊ नका. घटनेसंबंधी बोलताना एका गोष्टीचा मी आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आपल्याकडे अनेक धर्मग्रंथ आहेत, पवित्र ग्रंथ आहेत, पण मला असं वाटतं की आपल्याकडे एकच असा ग्रंथ आहे ज्याच्याविषयी आपण सर्वांनी आदरभाव बाळगला पाहिजे, ते म्हणजे आपल्या घटनेचा ग्रंथ. तोच खरा आपला मार्गदर्शक आहे, तोच आपला धर्म आहे, हे आपण विसरून चालणार नाही. पर्यावरण हा जो विषय आहे, हा माझा जिव्हाळ्याचा विषय, आपल्या सगळ्यांना माहिती असेल आत्तापर्यंत. आता पर्यावरण हे घटनेमध्ये कुठे आहे इथपासून आपण सुरुवात करूया. न्यायमूर्ती वराळे साहेबांनी घटनेच्या 21व्या कलमाबद्दल बरंच आपल्याला सांगितलं. या 21व्या कलमाचा अर्थ अतिशय विस्तृतपणे असा न्यायालयाने लावलेला आहे. आता अर्थ लावताना असा उल्लेख आलेला आहे की राईट टू लिव्ह विथ डिग्निटी, सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार जो आहे, हा अधिकार आपल्याला घटनेच्या 21व्या कलमाने दिलेला आहे. आणि वराळे साहेब म्हणाले त्याप्रमाणे 21व्या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे.
आणि माणूस म्हणून जगत असताना आपल्या हवेमध्ये प्रदूषण असेल, पाण्यात प्रदूषण असेल, आपल्याकडे आवाजाचं प्रदूषण असेल, आपण सन्मानपूर्वक कसं आयुष्य जगणार आहोत. आणि म्हणूनच अजूनही अनेक निकाल आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. त्या निकालाला असं म्हटलेलं आहे त्यांनी, राईट टू लिव्ह इन पोल्युशन फ्री ॲटमॉस्फिअर हा पण घटनेच्या 21व्या कलमाचा भाग आहे. प्रदूषण विरहित अशा वातावरणात राहणं, पर्यावरणात राहणं हाही प्रत्येक नागरिकाचा घटनेच्या 21व्या कलमाप्रमाणे दिलेला अधिकार आहे. आणि म्हणूनच पर्यावरणाचं असाधारण महत्त्व आहे. नुसतं अधिकार दिलेला नाही आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला प्रदूषण विरहित अशा वातावरणात राहायचा अधिकार आहे, हे जेव्हा आपण मान्य करतो किंवा मान्य करायलाच पाहिजे कारण घटनेचा भाग आहे, 21व्या कलमाचा भाग आहे, तेव्हा एखादी व्यक्ती म्हणते मी पोल्युशन करणार आहे, मी प्रदूषण करणार आहे, मी हवेत प्रदूषण करणार आहे, मी आवाजाचं प्रदूषण करणार आहे, मी पाण्याचं प्रदूषण करणार आहे, तेव्हा आपण दुसऱ्याच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करत असतो. याचा आपण विसर पडून देता उपयोगी नाही. आणि हा नुसताच कलम 21चा भाग नाही आहे. 51 याचा उल्लेख केला, मूलभूत कर्तव्य नागरिकांची. त्याच्यामध्ये कलम जी आहे त्याच्यामध्ये पर्यावरणाचे संरक्षण करणं. आणि पर्यावरण म्हणजे काय? आपली वनं, नद्या, तलाव यांचं नुसतं संरक्षण करणं नाही, संरक्षण आणि संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. याचा आपण विसर पडून देता उपयोगी नाही. म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे, जेव्हा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती प्रदूषण करत असते, एखादी संस्था प्रदूषण करत असते, ते दुसऱ्याच्या मूलभूत अधिकारावर ते अतिक्रमण असतं. याचा आपण विसर पडून देता उपयोगी नाही. आपण ज्याला लाऊडस्पीकर म्हणतो त्याला चांगलं नाव आहे मराठीत असतं, त्याचा अर्थ असा आहे ध्वनी विस्तारक, ध्वनीचा विस्तार होतो. आता घटनेने काय काय लिहून ठेवलेलं आहे, आपल्या न्यायाधीशांनी काय काय लिहून ठेवलं याचा आपण विचार करा. आज मी ह्या ध्वनी विस्तारकाचा वापर करून आपल्याशी बोलतो आहे, परंतु मी जे काय बोलतो आहे ते न ऐकण्याचं स्वातंत्र्यसुद्धा आपल्या घटनेच्या 21 कलमाने आपल्याला दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य असं आहे की मला जे ऐकायचं नाही आहे ते ऐकण्यासाठी मला कोणी भाग पाडू शकत नाही. त्याचं विस्तार मी पुढे थोड्या वेळाने करणार आहे, सुरुवात करतो फक्त त्याची. आता आपण जेव्हा प्रदूषणाचा विषय आपल्या मनात येतो, मला असं वाटतं की हा प्रदूषणाविषयीचा संदेश आहे तो आपल्या काही फक्त घटनेने दिलेला नाही आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तो संदेश दिलेला आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा तो संदेश आपण विसरतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. संबंध काव्य वाचणार नाही आहे, माझ्यापेक्षा वराळे साहेबांनी चांगला अर्थ सांगितला असता त्याचा, त्यांचा संत वाङ्मयाचा अभ्यास आहे. पण काय म्हटलं ह्याच्यामध्ये? वृक्षवल्ली आम्हा सोयरी, ते आपले सोयरे आहेत, आपले नातेवाईक आहेत ते. आणि पुढे अनेक सुंदर गोष्टींचा उल्लेख आहे. पक्षी ही सुस्वरे आळविती, पक्ष्यांचे सुस्वर आपल्या कानावर पडल्यामुळे जो आनंद मिळतो आपल्याला, किंवा वारा येतो, एखाद्या तलावाच्या काठी बसल्यानंतर वारा येतो, पक्ष्यांचे आवाज ऐकतो. आपण पर्यावरणाचा इतका ऱ्हास केलेला आहे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हे पक्षी कुठेतरी आपण पळवून लावलेले आहेत. कुठेतरी शहरात कुठे आपल्याला ऐकू येतात पक्षी. आता कसं असतं आपल्याकडे की तुकाराम महाराजांचा हा जो संदेश आहे तो आपण विसरलो. आपण त्यांच्या नावाची दिंडी काढतो, त्यांच्या देवळात जातो, पण हा संदेश आपण विसरलो. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो. देहू रोडला आपण आपले अनेक लोक गेले असाल, देवळात जातात, पूजा करतात. पण देहू रोडलाच एक तुकाराम महाराजांचं वेगळं मंदिर आहे. त्या मंदिरात कोणीच जात नाही. त्याचं कारण असं आहे, त्या मंदिरामध्ये एक तुकाराम महाराजांची एक मूर्ती आहे आणि संबंध सगळ्या षटकोनी आकाराचा आहे. तुकारामांची गाथा लिहिलेली आहे त्याच्यावरती, दुसरं काही नाही आहे. पण ते आपण विसरतो. आणि नुसतं तुकाराम महाराज नाही, एका ज्याला आधुनिक संत असं मी म्हणतो, ज्यांच्या आपण विचारांचा आपण विसर पडलेला आहे आपल्याला, ते म्हणजे संत श्रेष्ठ गाडगे महाराज. ते काय करायचे? पंढरपूरची वारी असते त्यावेळेला ते पंढरपूरला जायचे.
पंढरपूरच्या देवालयात जायचं नाहीत ते, त्या पंढरपूरच्या नदीचं जे पात्र आहे, नदीचं जे वाळवंट आहे, तिथे झाडू घेऊन ते साफ करायचे. त्यातनं एक फार मोठा संदेश ते द्यायचे. तो संदेश असा होता की ह्या नद्यांचं पावित्र्य आपल्याला सांभाळायचं असेल तर नद्या ह्या प्रदूषण विरहित ठेवल्या पाहिजेत. म्हणून नदीच्या काठावरती जी सर्व घाण असेल ती घाण ते साफ करायचे. पण ते देवळात जायचे नाहीत. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्याला पर्यावरणाचा संदेश दिलेला आहे, पण ह्या सर्व संदेशांचं आपण विस्मरण झालेलं आहे. परंतु ह्या घटनेच्या निमित्ताने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेच्या निमित्ताने आता आपल्याला त्याचं स्मरण हळूहळू व्हायला लागलेलं आहे. आता आपण विचार केला पाहिजे की हे पर्यावरणात प्रदूषण का निर्माण होतं आणि प्रदूषण म्हणजे काय. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हवेचं प्रदूषण या प्रदूषणाने आता एक भीषण स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्या प्रदूषणाला आपल्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. सुदृढ असं आयुष्य जगणं, राईट टू हेल्थ, हा पण आपल्याला घटनेच्या 21 कलमांनी दिलेला आहे. परंतु आज या हवेच्या प्रदूषणाने आपल्यापुढे एक फार मोठी समस्या निर्माण केलेली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली, तिथे 2 महिने असे जातात की लोकांना मुखपट्ट्या मास्क लावून फिरावं लागतं. जे श्रीमंत लोक असतात, आमच्यासारखे न्यायाधीश असतात, आम्हाला चांगली घरं मिळतात, आमच्या घरी ते प्रदूषण कमी करण्याकरता यंत्र असतात, ती यंत्र लावतो. पण 80% लोक हे कुठेतरी छोट्या घरात राहत असतात, झोपडपट्टीत राहत असतात, ते रस्त्यावर काम करत असतात. या 2 महिन्यात त्यांचं काय होत असेल. मी जास्ती बोलणार नाही आहे, कारण ती MC मेहताची जी केस आहे त्याच्यात मीच आदेश करत असतो म्हणून बोलणार नाही आहे. पण म्हणजे हवेच्या प्रदूषणाचे जे भीषण परिणाम आहेत ते आपल्याला आज भारताच्या राजधानीत दिसतात. मग बाकीच्या शहरांची काय कथा आणि काय कथा, याचा आपण फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. तर आता हे हवेचं प्रदूषण का होतं. एक महत्त्वाचं कारण, अनेक महत्त्वाची कारणं आहेत त्याला. एक महत्त्वाचं कारण म्हणजे जी काही विकासाची संकल्पना आपल्याकडे प्रस्थापित झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक शहरामध्ये मोठमोठे प्रकल्प व्हायला लागलेले आहेत, घरं व्हायला लागलेली आहेत. आणि ते होत असल्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट होते, ते म्हणजे प्रचंड प्रमाणात घन कचरा निर्माण होतो. बरं, होतं असं की मोठमोठे प्रकल्प निर्माण होतात. मुंबई शहराचं उदाहरण देतो आपल्याला. एखादा सामान्य माणूस असतो की ज्याला कुठे 20-25-30 हजार रुपये पगार मिळतो, त्याला ह्या घरात राहणं परवडत नाही आणि म्हणून झोपडपट्ट्या तयार होतात. मी मुंबई उच्च न्यायालयात असताना एक निकाल दिलेला आहे. त्या निकालामध्ये एका संस्थेने काही कागदपत्र दाखल केली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मुंबई पोलीस दलात काम करणारे कर्मचारी आहेत, पोलीस वर्ग आहेत, पोलीस कॉन्स्टेबल आहेत, 29% लोक झोपडपट्टीत राहतात. आणि झोपडपट्ट्यांमध्ये तर आपल्याला माहिती आहे कुठल्याच नियमाचं पालन होऊ शकत नाही. पण ही समस्या आपण निर्माण केलेली आहे. विकासाच्या चुकीच्या संकल्पना राबवून ही आपण समस्या निर्माण केलेली आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, मी एका लेखामध्ये ते लिहिलेलं आहे मुद्दाम, की विकास म्हणजे काय, खरा विकास म्हणजे काय. खरा विकास म्हणजे काय की सामान्य माणसाला परवडतील अशी घरं निर्माण झाली पाहिजेत. सामान्य माणसांच्या मुलाला शाळेत शिक्षण घेता येईल किंवा महाविद्यालयात शिक्षण घेता येईल, त्याला परवडतील अशा शिक्षण संस्था निर्माण झाल्या पाहिजेत, त्याला परवडतील अशा आरोग्याच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. तर त्याला विकास आपण खरं म्हणजे म्हणायला पाहिजे. तर हा एक भस्मासूर आपल्यापुढे उभा राहिलेला आहे. प्रचंड प्रमाणात घनकचरा. त्याचं घनकचरा करायचं काय. 2016 साली आपला जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986 सालचा, त्या कायद्याखाली नियम केलेले आहेत की ह्या घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने कशी विल्हेवाट लावायची याच्याविषयी नियम आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 1 वर्षात काय करायचं, 2 वर्षात काय करायचं, 3 वर्षात काय करायचं, हे नियमात सगळं लिहिलेलं आहे.
मी मुंबईत उच्च न्यायालयात काम केलं आहे, कर्नाटक उच्च न्यायालयात काम केलं आहे, सर्वोच्च न्यायालयात काम केलेलं आहे. माझ्याकडे ह्या विषयाचे अनेक खटले येतात. म्हणजे 21 वर्ष आणि 7 महिने मी काम केलेल्या ह्या 3 न्यायालयांमध्ये एका गोष्टीचं मला कुठलंही राज्य असून दे, हे 2016चे नियम आहेत घनकचरा व्यवस्थापनाचे, कुठेही त्याचं पालन झालेलं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की एका शहराच्या बाबतीत मी आदेश केला होता मुंबई उच्च न्यायालयात असताना की तिथे आता नव्या इमारतींना परवानगी देऊ नका. आपण काय करतो तर घनकचरा व्यवस्थापनाचे नियम त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण काय करतो, कुठेतरी गावाबाहेरची एखादी जागा शोधतो, त्याच्यामध्ये घनकचऱ्याचा एक डोंगर तयार करतो. त्याच्यातनं निर्माण होणारे वायू, त्याच्यात निर्माण होणारे वास, ह्याच्यातून प्रचंड प्रदूषण तयार होत असतं. मग कधीतरी त्याला आगी लागतात. आणि हे सगळं का होतं, हे आपण ह्या नियमांचं पालन करत नाही. आणि होतं कुठे, मोठ्या शहरांच्या बाहेर आपली सामान्य गरीब माणसं राहत असतात, त्यांच्या कुठेतरी घरांच्या समोर त्यांच्या वाड्या असतात, त्याच्यासमोर एक आपण मोठं, ज्याला आपण काय म्हणतो, कचराभूमी तयार करतो. याच्यामुळे फक्त प्रदूषणात वाढ होते. दुसरी अनेक कारणं आहेत. एक म्हणजे वाहनांनी निर्माण होणारं प्रदूषण. आपण पाश्चिमात्य शहरांचं खूप कौतुक करत असतो, पण आपण एक गोष्ट महत्त्वाची विसरतो की ही जी सगळी शहरं आहेत, त्या शहरांमध्ये अतिशय सक्षम अशी सार्वजनिक प्रवासाची साधनसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण लंडन शहराचा विचार करतो, आपल्याला माहिती नसेल, लंडन शहराच्या गाभ्यामध्ये रॉयल कोर्ट ऑफ जस्टिस आहे. तिथे जे न्यायाधीश काम करतात ते गाड्यांनी येत नाहीत, ते ट्यूब रेल्वे आहे. त्या बिळातनं प्रचंड गाड्या धावत असतात, त्यांनी प्रवास करतात. जोपर्यंत भारतातल्या शहरांमध्ये सामान्य माणसाला परवडेल अशी सोयीची, अशी सार्वजनिक प्रवासाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत रस्त्यावरच्या वाहनांचं प्रमाण कमी होणार नाही. बसेस असतात, बसेसनी सुद्धा शेवटी प्रदूषण होत असतं. ट्रक असतात, त्यांनी प्रदूषण होत असतं. मुंबईचा विषय घेतला, आपल्याला माहिती आहे तिथे उपनगरीय वाहतुकीची व्यवस्था आहे, पण सगळ्यांना त्या गाड्यांमध्ये लटकून जायचं जमत नाही. महिला असतात, त्याकडे वयस्कर असतात, आजारी मंडळी असतात. तर सार्वजनिक अशी चांगली वाहतूक व्यवस्था, सक्षम अशी वाहतूक व्यवस्था जोपर्यंत आपण निर्माण करत नाही, तोपर्यंत रस्त्यावरची वाहनं वाढतील. दुचाकी वाहनं केवढी वाढलेली आहेत, कारण लोकांना परवडत नाही. लोकांना ती जी सक्षम व्यवस्था अशी नाही आहे आपल्याकडे सार्वजनिक प्रवासाची, ज्याला आपण रोबस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतो, ती व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. ती नसल्यामुळे वाहनांचं प्रदूषण प्रचंड प्रमाणात होत असतं. अजून एक प्रदूषण होतं ते म्हणजे हे उद्योगधंदे आहेत, त्याच्यातून जे वायू सोडतात, धूर सोडतात, त्याच्यातनं प्रचंड प्रमाणात प्रदूषण होत असतं. आणि त्याविषयीचे सुद्धा जे कायदे आहेत, त्या कायद्यांचं आपण पालन करत नाही. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्याकडे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे 1986चा. त्याच्यामध्ये 19 कलम होतं. त्या कलमाप्रमाणे त्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचं उल्लंघन करणं, त्या कायद्याच्या खाली जे नियम केलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन करणं आणि त्या कायद्याप्रमाणे जे आदेश दिलेले आहेत सेक्शन 3 प्रमाणे, त्या आदेशांचा उल्लेख करणं हा फौजदारी गुन्हा होता. 2-3 वर्षापूर्वी त्याच्यात आपल्या म्हणजे बदल झाला. तो बदल काय झाला, आता तो गुन्हा राहिलेला नाही आहे, फक्त पेनल्टी आहे, दंड आहे. तो जो धाक होता की आपण जर ह्या नियमांचं पालन केलं नाही, ह्या कायद्याचं पालन केलं नाही, आपल्याला तुरुंगवासाची शिक्षा होईल, हा धाक आता राहिलेला नाही आहे. आता पैशाच्या स्वरूपात दंड आहे. अजून एक म्हणजे महत्त्वाचा, मोठ्या शहरांमध्ये एक अतिशय गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. ती समस्या अशी आहे की कन्स्ट्रक्शन वेस्ट, मोठी मोठी बांधकामं चालू असतात, ते सिमेंट कॉन्क्रीट तिथे मिक्स केलं जातं, तसंच ते जमिनीवर राहतं. ते वाळलं की त्याचे कण हवेत जायला लागतात. की आपण बांधकामं पाडतो, ते बांधकामं पाडत असताना प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं. सगळे ते कण आकाशात जातात. आणि आपण जर वाचलं ह्याच्याविषयीचं खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. हे जे काही धुलीकण जातात म्हणजे सिमेंटचे किंवा कॉन्क्रीटचे, त्याच्यामुळे फुफ्फुसाचे अनेक विकार होतात. खूप प्रयत्न केले तरी साधून धूम्रपान आपल्याकडचं कमी होत नाही, तेही एक कारणीभूत असतं हवेच्या प्रदूषणाला. आणि आपण विचार केला पाहिजे
एका मी परिसंवादाला गेलो होतो 2 वर्षापूर्वी, एका विद्यापीठामध्ये परिसंवाद होता. त्या एका वक्त्याने असं सांगितलं की हे सगळं प्रदूषण वगैरे तुम्ही जे बोलताय, हवेचं प्रदूषण वगैरे, हे सगळे श्रीमंतांचे चोचले आहेत. त्याला मी उत्तर दिलं तिथे की आम्हाला राहायला ज्यांच्याकडे चांगली छान घरं आहेत, आमच्याकडे वातानुकूलित व्यवस्था आहे घरामध्ये, किंवा दिल्लीत जसे ते यंत्र असतात प्रदूषण कमी, ती आहेत. हवेच्या प्रदूषणाचा त्रास जर होत असेल तर तो छोट्या घरामध्ये राहतात, फुटपाथवर राहतात, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, अशा लोकांना सर्वात जास्ती त्यांना त्रास होतो. सगळ्यात जास्ती रोगराईला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे प्रदूषण हा श्रीमंत माणसाचा विषय नाही आहे, हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा हा विषय असला पाहिजे, कारण प्रत्येक नागरिकाला ह्याच्यापासून त्रास होतो आहे. आता साधा विषय असतो, जास्ती बोलणार नाही कारण त्याच्याविषयी खटले माझ्याकडे आहेत. आता मला असं वाटत नाही की कुठल्याही धर्मग्रंथाला असं लिहिलेलं आहे, किंवा कुठल्याही धर्मगुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे की फटाके वाजवल्याशिवाय दिवाळी साजरी करता येत नाही. मला वाटत नाही असं कुठे लिहिलेलं आहे, कुठल्याच धर्माच्या ग्रंथात लिहिलेलं नाही आहे. आपण बघा, दिवाळीमध्ये आपण कधीतरी बघा, खूप फटाका वाजवल्यानंतर हवेमध्ये आपल्याला एक ढग दिसतो, धुराचा प्रचंड ढग दिसतो. आणि तो ढग जायला किती दिवस लागतात आपण कधी निरीक्षण करा. यावर्षी दिवाळीला त्या निरीक्षण करा. पाण्याचं प्रदूषण, अशी गाडगे महाराजांचा मी उल्लेख केला, नद्यांचं केवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचं आपण काय करणार आहोत? कारण शेवटी नद्या म्हणजे काय आहेत? या नद्या ह्या माणसाला जगायला मदत करत असतात. मला हिंदी चित्रपट पाहायला आवडत नाहीत, मी पाहतही नाही फारसे, पण कधी कधी जे चित्रपट फारसे चांगले नसतात त्यातही काही काही छान गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात. ते एकाच वाक्याचा उल्लेख करणारे, पुढे जास्ती बोलणार नाही आहे त्या विषयावरती. ते जुना एक हिंदी चित्रपट आहे, त्यात असं ते मला वाटतं गाणं आहे का वाक्य आहे मला माहिती नाही. राम तेरी गंगा कितनी मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. हे वाक्य फार काही बरंच सांगून जातं आपल्याला. आता न्यायाधीश पदाच्या मर्यादा असल्यामुळे मी जास्ती बोलत नाही, सुजाण नागरिकांना कळेलच मी काय म्हणतोय त्याचं. तर आपण नदीमध्ये काय काय टाकतो, नद्यांचं प्रदूषण कसं करतो. आपण शहरात राहतो, आपल्याकडे पाणी पुरवठ्याची व्यवस्था असते, पाणी पुरवठ्याचे प्रकल्प असतात, पाणी शुद्धीकरण करतो आपण पाण्याचं, पण हे नदीतलं पाणी कोण पित असतात? छोट्या छोट्या खेडी गावातली लोक हे नदीतलं पाणी पित असतात, आणि आपण त्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो. शहरातली मंडळी तिथे प्रदूषण करतात, आणि ते प्रदूषित पाणी आपल्या खेड्यातल्या राहणाऱ्या नागरिकांनी प्यायचं. हा कायदा कुठला झाला? हे समानतेचं तत्व जे नागरिक आपल्या घटनेत आहे, ते समानतेचं तत्व कुठे गेलं याचा आपण याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे नद्यांचं प्रदूषण, तलाव, आपल्याकडे तलाव नष्ट झालेले आहेत, नष्ट होत गेलेले आहेत तलाव. मी मुंबईत असताना अनेक वेळेला असे आदेश केले आहेत की तलावाची निर्मिती करा. दिल्लीत केलेले आहेत, बंगलोरला केलेलं आहे. कारण तलाव हा आपल्या पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे. शहरातले तलाव गेले कुठे? त्या तलावांमुळे एक तर मानसिक स्वास्थ्य मिळतं. तलावाच्या काठी संध्याकाळी जाऊन बसला, थकून बघायला सामान्य नागरिक बसला तिथे, मानसिक स्वास्थ्य मिळतं. आपल्या हवेतलं जे तापमान असतं, तापमान ह्या तलावांमुळे कमी होत असतं. आपल्या पर्यावरणाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पक्षी कुठे येतात? ते तलाव असले की पक्षी येतात, याचा विसर पडलेला आहे. आणि मग हे पर्यावरणाविषयी खटले करणारी जी मंडळी असतात, तर त्यांच्याकडे आपण उपेक्षेने पाहतो. मी एक छोटं उदाहरण देतो आपल्याला. मी ठाणे शहराचा तिथेच जन्म झाला, तिथेच मी वाढलेलो आहे. तिथे रेव्हेन्यू रेकॉर्डप्रमाणे 27 तलाव होते. माझ्या मते त्यात 10 पण अस्तित्वात नाही आहे त्यातले. तर एक भारताच्या लष्करात शॉर्ट कमिशनवर काम केलं होतं 10 वर्ष. एक कार्यकर्ते होते, त्यांचं नाव पण सांगतो, कॅप्टन बाबा चव्हाण. ते लहानपणापासून ते ठाण्याचे नागरिक होते. त्यांनी एक जागा पाहिली, तिथे एक छान तलाव होता. त्या तलावामध्ये छोट्या छोट्या होड्यातनं लोक मासेमारी करायचे. म्हणून त्यांनी एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली की ही जी बांधकामं झालेली आहेत, तर ती बांधकामं काढून त्या तलावाचं पुनर्निर्मिती करावं. ठाण्यामध्ये कोळी समाज अनेक आहे. त्या कोळी समाजातली छोट्या छोटी माणसं तिथे जाऊन ते मासेमारी करायची. सुदैवाने न्यायालयाने आदेश केले, 80 ते 90 बांधकामं पाडून टाकण्यात आली. आणि काय काय त्या गृहस्थाला तोंड द्यावं लागलं.
कोणतरी एक दिवस तिथं एक देऊळ बांधलं म्हणून ह्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यांच्यावर उलटी तक्रार करण्यात आली का धार्मिक भावना भडकवल्या गेल्या वगैरे. FIRला तोंड द्यावं लागलं. सुदैवाने अजित शहा सारखे मोठे न्यायमूर्ती त्यांच्याकडे खटला गेला. त्या खटल्यामुळे त्यांनी तो FIR रद्द करून टाकला. शेवटचा भाग होता त्यातला आपल्याला सांगायचं आहे मला. अनेक वर्ष संघर्ष करावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने एका चांगल्या वकिलाची नियुक्ती केली. त्यांना सांगितलं तुम्ही तिथे जा आणि समजावून सांगा की तलाव कसा करायचा, तलावाच्या भोवती बाग कशी करायची. न्यायमूर्ती गौतम पटेल त्यांची नियुक्ती होते, त्यावेळी वकील होते. एक छान असं एक उद्यान तयार झालं, तलाव तयार झाला. जेव्हा असे प्रकल्प तयार होतात त्याला आपण एक नवीन नाव दिलं गेलं 20 वर्षामध्ये, लोकार्पण सोहळा. अहो लोकांचं जास्त तेच पुन्हा लोकांना आपण अर्पण करतो. ते का करतो असं माहिती नाही मला. तो भाग वेगळा झाला. तर हे पर्यावरणाकरता ज्यांनी झुंज दिली, हे जे गृहस्थ होते ज्यांच्यामुळे हे सगळं झालं, त्यांना त्या लोकार्पण सोहळ्याचं साधं आमंत्रणही नव्हतं. ते समोर एक इमारत होती, इमारतीच्या गच्चीवर जाऊन त्यांनी तो सोहळा पाहिला. अशी उपेक्षा आपण करतो. ते पर्यावरणाकरता जे झगडा करतात त्यांची उपेक्षा आपण करतो. दुसरं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की वन घटनेच लिहिलेलं आहे. तुकाराम महाराजांनी लिहिलं आहे वनांबद्दल. त्याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाला ते गोदावरीसारखा निकाल द्यावा लागला आणि वनांचं संरक्षण करावं लागलं. वनांचे अनेक भाग आहेत. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्यावर असलेले मँग्रोव्ज आहेत, अनेक प्रकारची वनं आहेत. हे न्यायालयानं आदेश करून त्याचं संरक्षण करावं लागलं. परवानगीशिवाय झाडं पाडू नका असे अनेक कायदे आहेत. कुठे पालन होतं त्याचं? पालन होतच नाही त्याचं. म्हणून मग न्यायालयानं फार कठोर असे आदेश करावे लागतात. म्हणजे इथपर्यंत आदेश करावे लागतात की जरी त्या वृक्षाधिकाऱ्यांनी परवानगी दिली तरीसुद्धा न्यायालयाच्या परवानगीशिवाय कुठलंही झाड पाडायचं नाही. आणि तिथे मग असा एक नेहमीप्रमाणे प्रवाद होतो त्याच्यामध्ये की तथाकथित डेव्हलपमेंट, विकास महत्त्वाचा का ती झाडं महत्त्वाची. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कुठलाही विकास जो असतो त्या विकासाचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन हा असायलाच पाहिजे. ते आपल्याकडे होत नाही. त्यामुळे हे जे कायदे आहेत, झाडं पाडू नये, वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडं पाडू नयेत, हे कायदे सगळे कागदावर राहतात. आणि हे का कागदावर राहतात? कारण आपण सामान्य आपले नागरिक आपण जे आहोत, आपल्याला ह्या कायद्यांबद्दल काहीच वाटत नाही. आपण संवेदनाशीलच नाही. संवेदना आपली कुठेतरी गेलेली आहे. पर्यावरणाच्या विषयीची संवेदना आहे, ती संवेदना आपल्यात राहिलेली नाही आहे. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. दुसरा एक मुद्दा, ध्वनी प्रदूषण. कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं हो की जर लाऊडस्पीकर लावले नाहीत, ध्वनी प्रक्षेपक लावले नाहीत तर धार्मिक उत्सव होऊ शकत नाहीत. कुठल्या कायद्यात लिहिलेलं आहे ते? मी थोडासा नास्तिक आहे, तरी पण मला नेहमी असं वाटतं की एखादी व्यक्ती एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गेली, देऊळ असेल, काही असेल, मशीद असेल, वातावरण तिथलं शांत असेल तर त्याला त्या ठिकाणी जाण्याचा जास्त आनंद मिळेल. पण तो धार्मिक स्थळावर गेला आणि तिथे मोठ्या आवाजात ते ध्वनी लाऊडस्पीकर चालू असतील, काय आनंद मिळत असेल त्या माणसाला, काय मनःशांती मिळत असेल? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. कुठल्याही धर्मग्रंथात लिहिलेलं नाही आहे की धर्माचा उत्सव असला, देवाचा उत्सव असला, एक ध्वनी प्रसारक लावले पाहिजेत, असं कुठेही नाही आहे. आपण त्याला विसर पडतो. त्याच्याविषयी पण कायदा आहे, रूल आहे त्याच्याविषयी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये परवानगीशिवाय कोणालाही हे यंत्र वापरता येत नाही, रात्री 10 नंतर वापरता येत नाही. आता ह्या नियमांचं पालन अपराधानेच करतो आणि त्याला आपण कुठेतरी एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिलेलं आहे की धर्मविषयक काहीतरी असलं की हे सगळे नियम आपण तोडायचे. हा संदेश आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला नाही आहे, हे आपण विसरून जातो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, इतके वर्ष हे काम केल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की कायद्याचं पालन हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग व्हायला पाहिजे.
संस्कृतीविषयी आपण खूप बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी, पण हे आपण बोलत नाही की संस्कृती शेवटी काय आहे, की घटनेत म्हणजे जी तत्त्वं घालून दिलेली आहेत त्या घटनेचं पालन करणं, त्या तत्वांविषयी आदर बाळगणं आणि कायद्यांविषयी आदर बाळगून त्याचं पालन करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग झाला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता 75 वर्ष होऊन गेली. या 75 वर्षामध्ये घटनेने जे काय पर्यावरणाविषयी लिहिलेलं आहे ह्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जे पर्यावरण प्रेमी असतात त्यांना समाजाचा विरोध सहन करावा लागतो. त्यांच्याविषयी आदर वगैरे तर जाऊन दे, उपेक्षा सहन करावी लागते, विरोध सहन करावा लागतो. आणि हे आपण एक गोष्ट लक्षात घ्या आपण, की पर्यावरणविषयी जे चळवळी करणारी मंडळी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तत्त्वं सांगितलेली आहेत 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये, त्या तत्त्वाप्रमाणे चळवळी करत असतात. त्यांनी एकच गोष्ट सांगितली, आपल्या लक्षात असेल तर, की स्वतंत्र भारतामध्ये घटना निर्माण झाल्यानंतर ज्या काही चळवळी करायच्या आहेत, जो काही विरोध करायचा आहे, हे सर्व आपण घटनेच्या चौकटीत केलं पाहिजे. घटनेमध्ये जे बसतं त्या साधनांचा उपयोग करून आपण ती चळवळ केली पाहिजे, कुठल्याही गोष्टीचा विरोध केला पाहिजे. हे पालन करूनच ही मंडळी चळवळ करत असतात, पण त्यांच्या वाट्याला उपेक्षा येते. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की शेवटी काय माहिती आहे का, आपण मगाशी मी सुरुवातच ज्यांनी केली त्यांनीच मी आता शेवट करतो भाषणाचा, की घटनेच्या 21व्या कलमानी जर आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार दिला असेल, तो माणूस म्हणून जगायचा अधिकार कसा आहे, एक चांगलं आयुष्य जगायचा, एक प्रगल्भ असं आयुष्य जगायचा, ज्याला आपण डिग्निटी म्हणतो, असं आयुष्य जगायचा आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि हा अधिकार आपल्याला जो मिळालेला आहे तो इतका मौल्यवान आहे. 90 वर्ष स्वातंत्र्याची चळवळ चालली, अनेक लोकांनी बलिदान दिलं, ते बलिदान झाल्यानंतर आपल्याला अधिकार मिळालेला आहे. आता ह्या अधिकार जो दिलेला आहे इतका मौल्यवान आहे, पण आपणच आपण ज्या तऱ्हेने वागतो, आपण ज्या तऱ्हेने नियमांची पायमल्ली करतो, त्याच्यामुळे ह्या अधिकाराचं उल्लंघन आपणच स्वतः करतोय, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की घटनेने जी आपल्याला स्वातंत्र्य दिलेली आहेत, घटनेची तत्व आहेत, त्याचा मी आज उल्लेख करायचा तो वेळ नाही, त्याची पण मुद्दाम उल्लेख करतो. प्रस्तावना वाचलीच की आपल्याला कळतं काय तत्व आहेत त्याच्यामध्ये डेमोक्रेसी आहे, सेक्युलरिझम आहे, धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यामध्ये राईट, त्याच्यामध्ये विचार स्वातंत्र्य आहे, सर्वच आहे त्याच्यामध्ये, आणि बंधुत्वता पण आहे. तर 75 वर्ष झाल्यानंतर आपण ह्या तत्वांचा आपण स्वतःला घटनेची मूलतत्व आहे त्याचा विसर आपण पडून देता उपयोगी नाही. आणि तो जर आपण विसर पडून दिला तर आपण घटनेचं 51A मधलं जे पहिलं कलम आहे की प्रत्येक नागरिकाचं घटनेचं पालन करणं हे मूलभूत कर्तव्य आहे आणि घटनेच्या तत्वांचा आदर करणं हे मूलभूत कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपण पार पाडत नाही, याचा आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की पर्यावरण हा एक विषय असा आहे, त्या विषयाचं शिक्षण हे शाळेपासून दिलं गेलं पाहिजे. शेवटी एकच मी गोष्ट आपल्याला सांगणार आहे. ठाण्याला आमचं एक महाविद्यालय आहे, त्या शाळेचा मी विद्यार्थी होतो. ही आपल्याला गोष्ट सांगतोय 60-65 सालची, मी तेव्हा शाळेत नव्हतो. त्यावेळेला आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये ही ओपन एअर थिएटर ही एक संकल्पना होती. म्हणजे नाटकाचे प्रयोग जे व्हायचे, एक मोठं मैदान असायचं, मैदानापुढे स्टेज असायचं, ते छान छान नाटकांचे प्रयोग व्हायचे. तर आमच्या शाळेमध्ये खूप छान मैदान होतं. तेव्हा असं ठरलं की तिथे एक रंगमंच बांधायचा आणि असं खुलं एक ते नाटकाचं एक थिएटर तयार करायचं. आणि खूप तिथे छान छान प्रयोग झाले. त्यानंतर त्यात एक अडचण अशी होती, एक जुनं 50-70 वर्ष जुनं एक झाड होतं. त्यावेळेला हे कायदे नव्हते सगळे ट्री प्रोटेक्शन ॲक्टद्वारे. तर तिथे एक जुनं झाड होतं. ते झाड पाडल्याशिवाय त्याला ती परवानगी मिळाली नसते, कारण झाड ते मध्ये येत होतं, प्रेक्षक आणि रंगमंचाच्या मध्ये येत होतं झाड. आमच्या शाळेतले एक शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, गुरुवर्य स.बी. कुलकर्णी त्यांचं नाव.
त्यांना हे काही केलं पटत नव्हतं. ते सांगायचे की झाड कसं पाडायचं आपण. त्यांनी शेवटी एक दिवस नाईलाज झाला म्हणून त्यांनी सांगितलं, मुख्याध्यापक संघटना काहीतरी अधिवेशन होतं, त्यांनी सांगितलं की मी ज्या दिवशी ह्या शाळेच्या परिसरात सुद्धा नसेल त्या दिवशी तुम्ही झाड पाडा. झाड पाडणं मला बघवणं अशक्य आहे. आता हे संस्कार शाळांमधून मिळायला पाहिजेत. आता ते संस्कार नुसतं वर्गामध्ये व्याख्यान देऊन मिळत नाहीत, तत्वातून ते आपल्याला संस्कार मिळतात. ते म्हणजे मी सुदैव होतो, असे मुख्याध्यापक लाभले, त्यांच्याकडनं हे संस्कार मला मिळाले पर्यावरणाचे. तर हे शाळांपासून आपण शिक्षण सुरू केलं. शाळामध्ये महाविद्यालयामध्ये आता पर्यावरण विषयक शिक्षण देणं हे अतिशय काळाची गरज आहे. ते जर आपण केलं नाही, आपण या कायद्यांचं पालन केलं नाही, तर आपण नुसतेच घटनेवरती परिसंवाद करत राहू आणि प्रदूषणाचं प्रमाण जे मर्यादेबाहेर गेले ते अजूनच वाढत जाईल. मला माहिती आहे की प्रदूषण वगैरे ह्या विषयावर बोललेलं बऱ्याच मंडळींना आवडत नाही, पण शेवटी कसं आहे माहिती आहे का की न्यायाधीश म्हणून कटू बोलणं आणि कटू वागणं हे आमचं कर्तव्य असतं. आणि त्या कर्तव्याचं मी आत्तापर्यंत 21 वर्ष खूप कठोरपणे पालन करत आलेलो आहे. आणि म्हणूनच मला कोठारी साहेबांना धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी ह्या विषयावर मला बोलायची संधी दिली. आपण सर्व जवळजवळ कार्यक्रम लांबलेला आहे, शांतपणे बसून आपण हे आमचे सगळ्यांचे विचार ऐकून घेतलेत. मी आपला आभारी आहे आणि पुन्हा एकदा मी आयोजकांना धन्यवाद देतो. नमस्कार. सर, मनपूर्वक धन्यवाद. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, हर्ड मेलोडीज आर स्वीट बट दोज अनहर्ड आर स्वीटर. याचा अर्थ असा आहे की जे सूर तुम्हाला ऐकू येतात ते सुंदर असतातच, पण जे ऐकू येत नाहीत ते अधिक सुंदर असतात आणि ते मनाला भिडतात. आत्ता सर जे काही बोलले त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग प्रदूषण हा होता. पण आपण सगळेजण न्यायदानाचं काम करता, आपल्याला आणि कलाकारांना एक कला अवगत असते, ती म्हणजे 2 ओळींच्या मधलं वाचण्याची आणि समजून घेण्याची. त्यामुळे त्या 2 ओळींच्या मधला एक भाग तुम्हाला नक्की समजला असेल, जो मला थोडासा असा कळला की या पर्यावरणाच्या आणि वायू आणि इतर प्रदूषणाच्या बरोबरीनं सध्या जे सगळ्यात मोठं विचारांचं प्रदूषण होतं आहे, ज्यामुळे ही 2 प्रदूषणं वाढत आहेत, ते मला वाटतं आपण आधी कमी करायला हवं. आणि त्या विचारांच्या प्रदूषणातनं ज्या वेळेला आपल्याला मुक्ती मिळेल त्यानंतरच ह्या बाकीच्या गोष्टी आपसूक कमी होतील, हा मला वाटतं त्यांच्या बोलण्यातला मतितार्थ असावा. आणि सरांनी तो अत्यंत सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर मांडला. आणि म्हणून कोणतेही शब्द आणि विचार आपल्यासाठी किती मौलिक असतात हे निश्चितच आपल्याला त्यांच्या या बोलण्यातनं जाणवलं असेल. या दोघांच्याही वक्तव्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले असतील की ज्या वेळेला त्यांना असं वाटलं असेल की हे माझं सगळ्यात मोठं काम आहे किंवा हे माझ्यासाठी खूप उत्तम गोष्ट आहे. पण तिथे मग त्यांच्या मदतीला रॉबर्ट फ्रॉस्ट येतो, जो म्हणतो, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव माय प्रॉमिसेस टू कीप. तर त्या न्यायानं त्यांनी आजपर्यंतचं त्यांचं कार्य पूर्ण केलेलं आहे आणि इथून पुढेही ते निश्चित करतील, अशा आमच्या सगळ्यांच्या वतीनं सर आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. या कार्यक्रमातला आता अर्थात शेवटचे 2 भाग राहिलेले आहेत, ते म्हणजे आभार प्रदर्शन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानानं होणार आहे. आभार प्रदर्शनासाठी मी मंचावर आमंत्रित करतो माननीय सतीशजी पाटील साहेब यांना. जिल्हा सरकारी वकील माननीय सतीशजी पाटील साहेब. मी वेळ घेणार नाही आपला सर्वांचा, परंतु सेंट्रल बारचे जे अध्यक्ष आहेत कोठारी साहेब व त्यांची सर्व सहकारी यांनी द्विशताब्दीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि दोन्ही बारचा प्रतिनिधी म्हणून प्रथमतः सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर समोर जे सन्माननीय उपस्थित आहेत त्यांचे देखील आभार मानतो. आपण सर्वजण भाग्यवान अशा आहोत की आपल्या महाराष्ट्राचं जे भूषण आहे न्यायदान क्षेत्रातलं सन्माननीय ओक साहेब, त्यानंतर वराळे साहेब आणि त्याचबरोबर मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, ज्यांच्यासमोर काम केलेलं आहे, सन्माननीय माननीय निवृत्त न्यायाधीश श्री फणसळकर मॅडम, विनय जोशी साहेब, त्यानंतर शिवलीकर साहेब आणि ज्यांच्याबरोबर अहमदनगर येथे सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे अशा माझ्या भगिनी उर्मिला फलके जोशी मॅडम,
त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या सूचना श्रीमती साधना जाधव आणि आपलं नगर येथे ज्यांना पहिल्यांदा मान मिळाला आहे इतिहासामध्ये अशा प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री शेंडे मॅडम, मला ओक साहेबांना आणि परळे साहेबांना मनापासून एक धन्यवाद द्यायचे आहेत की प्रदूषण किंवा पर्यावरण हा जो विषय आहे, पर्यावरण म्हटल्यानंतर फक्त आपण हवा ऊन पाऊस पाहतो, पण त्याहीपेक्षा आज आपण सर्वात महत्त्वाचं जो वैचारिक प्रदूषणाबाबतचा जो उल्लेख केलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद देतो आहे. आणि त्याचबरोबर घटनेबाबतचा जो उल्लेख केलेला आहे यांनी वराळे साहेबांनी 75 वर्षापासून जे काय सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा दिलेली आहे त्याबद्दल जो उल्लेख केलेला आहे त्याबद्दल पण मी आपले खूप मनापासून आभार मानतो. बराचसा वेळ झालेला आहे, मला माहिती आहे की प्रत्येकाला आता जेवणाची वगैरे भोजन रुचीची घाई आहे, परंतु आपण आपला प्रचंड वेळ दिलेला आहे. सर्व उपस्थिती विशेषतः तरुण वकील वर्ग आहेत, कॉलेजचे स्टुडंट पण आहेत आणि आमचे जिल्ह्यातून आलेले सन्माननीय न्यायाधीश वर्ग आहेत, त्याचबरोबर सन्माननीय बारचे सर्व सदस्य इथं आलेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील आणि ज्यांनी जो आपल्याला स्टेज उपलब्ध करून दिलेले आहेत प्रेमराज बोथरा आणि कुरापटी यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर शासनाचे जे इथं आमचे सर्व प्रतिनिधी आहेत, पोलीस डिपार्टमेंट असेल, नंतर इतर खाजगी इतर डिपार्टमेंट असतील, सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. यानंतर 5 जणांचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर आमचे जे मित्र आहेत श्री यांचा मुद्दाम उल्लेख करतो, प्रसादचा बेडेकर सरांचे चिरंजीव आहेत, त्यांनी अतिशय सुंदर अँकरिंग केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पसायदान होईल. पसायदान आपल्यासमोर सादर करतील सौ अमृता बेडेकर. हॅलो, चेक चेक. थोडासा रिवर्ब तानपूर अजून वाढवा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमस द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते राहो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी. भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये.
हो आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. यानंतर हा कार्यक्रम संपला असं सर्व मंचावरील मान्यवरांच्या परवानगीनं जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा. छान झाला कार्यक्रम, खूप छान झाला. रूममध्ये एका मिनिटात जाऊन लगेच निघणार. चालेल.